नमस्कार मित्रांनो. आता आपली धर्मदाय आयुक्तालयाचं वेळापत्रक जाहीर झालंय आणि आता ह्या परीक्षा पुढच्या सप्ताहात पेपर होणार आहे 4 तारखेला. तर या परीक्षेसाठी आता काय करावं, काय नक्की करावं याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. याच्यामध्ये तुमचे कमीत कमी 15 ते 20 मार्क, ठीक आहे. कमीत कमी 15 ते 20 मार्क तुमचे कन्फर्म किंवा फिक्स होतील. याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, धर्मदाय आयुक्तालय चा जो कट ऑफ आहे, तर हा कट ऑफ करंट अफेअर ठरवणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे TCS हे कमीत कमी 1 वर्षाचं करंट अफेअर विचारतं. कधी कधी तर 2-4 महिन्याचे करंट अफेअर 15 ते 20 क्वेश्चन येऊन जातात. तर याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण पाहतोय करंट अफेअर, कोणकोणते करंट अफेअर येऊ शकतात. तुम्ही पॅटर्न नक्की पहा. हे जे आहे तर हे वेळापत्रक आहे. 4 नोव्हेंबर पासून जे आहे तर ती एक्झाम सुरू होते 12 नोव्हेंबर पर्यंत. आणि इन्स्पेक्टर ग्रुप सीचे भरपूर शिफ्टमध्ये जे आहे तर एक्झाम होणार आहे. याच्यासाठी तुम्ही नक्की अ, आपण जे करंट अफेअर आता पाहणार आहे, तर हे करंट अफेअर नक्की पाहण्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. हे जे करंट अफेअर आहे मित्रांनो, तर हे प्रत्येक महिन्यामध्ये आपण 350 प्लस घडामोडीचे जे पॉईंट्स आहेत तर ते कव्हर केलेले आहे. तर आपण ते पाहतोय आता. तर मित्रांनो, हे बघा, ही ऑक्टोबरची PDF आहे आपली. ही जी आहे तर ही ऑक्टोबरची PDF आहे. आणि या ऑक्टोबरच्या PDF मध्ये किती 27 पेजेस आहेत, ठीक आहे. तर आपण 27 पेजेस म्हणजे 350 ते 400 आपल्या पॉईंट जे आहेत तर आपण ते कव्हर केलेले आहेत. पॅटर्न तुम्ही नक्की बघा. जसं की फर्स्ट आपली घडामोडी आहे. फर्स्ट घडामोडीचा पॉईंट आहे ग्लोबल टुरिझम अवॉर्ड 2025. तर हा अवॉर्ड नवी दिल्लीत पार पडला. आणि हा जो पुरस्कार आहे ग्लोबल टुरिझमचा, तर हा पुरस्कार आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाला, हा जो पुरस्कार आहे तर हा मिळाला. कशासाठी मिळाला, तर पर्यटन विभागाने उत्कृष्ट पर्यटन प्रोत्साहन आणि शाश्वत पर्यटन विकासातील उल्लेखनीय कार्यासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार जो आहे तर तो जिंकला. त्याच्यानंतर पॉईंट नंबर सेकंड आहे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया. 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान चेन्नई येथे ही स्पर्धाची स्पर्धा पार पडली, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार. त्यानंतर पॉईंट नंबर 4 आहे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार. हा जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर हा पुण्याचे भूजल तज्ञ हिमांशू कुलकर्णी यांना अमेरिकन अल्कोहोम विद्यापीठाद्वारे हा आंतरराष्ट्रीय वॉटर पुरस्कार जो आहे तर तो दिला गेला. कोणाला, तर हिमांशू कुलकर्णी हे पुण्याचे आहेत. त्यानंतर 5 नंबरची जी घडामोडी आहे तर ती आहे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो भ्रष्टाचार अहवाल आहे. हा, ठीक आहे. हा भ्रष्टाचार अहवाल यांचा पुढचा आहे तर तो पण राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो सुरक्षित शहर अहवाल आहे. तर याच्यामध्ये भ्रष्टाचार अहवाल काय सांगतो मित्रांनो, तर राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो 2023 अहवालानुसार सगळ्यात भ्रष्टाचार राज्य तिसऱ्यांदा महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुणे जो जिल्हा आहे तर हा, पुणे जे शहर आहे तर हे शीर्षस्थानावर आहे, ठीक आहे. आणि 2 नंबरला जे आहे तर ते कर्नाटक आहे. त्यानंतर राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो सुरक्षित शहरामध्ये सुरक्षित शहराच्या स्थानात कोलकाता जे आहे तर कोलकाता ही शीर्षस्थानावर आहे, पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर जे आहे तर ते हैदराबाद आहे. आणि असुरक्षित शहर कोणतं आहे तर ते कोची आहे. तर असा आपला पॅटर्न आहे. त्यानंतर राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो आत्महत्या अहवाल. तर याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र जो आहे तर तो पहिल्या स्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये झालेल्या आत्महत्याची कारणे कोणती आहेत तर या सगळ्या गोष्टी. त्यानंतर केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ. त्यानंतर 2026-27 वर्षाकरता गव्हाच्या आधारभूत किमतीमध्ये 6.59% वाढ करण्यात आली. यामुळे जो गव्हाचा दर 2425 होता तर तो आता 2525, म्हणजे 160 रुपये जे आहे तर ती वाढ करण्यात आली. असे जे क्वेश्चन आहेत मित्रा, तो TCS हमखास विचारते, ठीक आहे. TCS हे जे क्वेश्चन आहेत तर हे 100% विचारते, म्हणजे असे क्वेश्चन येतातच. हे बघा, आर्थिक स्वातंत्र्याचा निर्देशांक 2025 नुसार भारत जागतिक स्तरावर 128व्या स्थानी आहे. हे ज्या अशा गोष्टी आहेत मित्रांनो, जसं की टॅप अँड पे सुविधा, फोन पे आणि मास्टर कार्डने मिळून भारतात टॅप अँड पे सुविधा सुरू केली. या सगळ्या पॉईंट आहेत मित्रांनो असे. तर आपल्याकडे मिनिमम म्हणजे 350 पेक्षा पर मंथच्या ज्या
पॉईंट्स आहेत तर ते आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे, 27 आपले हे पेजेस आहे. तर याच्यानुसार तुम्ही बघू शकता हे सेकंडच पेज आहे, याच्यामध्ये आपण 16 घडामोडी जे आहेत तर ते कव्हर केल्यात. तर असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की 27 पर्यंत किती होईल. आणि जे ऑक्टोबर महिन्याची जी घडामोडी आहे तर आजपर्यंत अपडेटेड आहेत. तर हे बघू शकता तुम्ही सप्टेंबरमध्ये 29 29 पेजेस सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपण अशा घडामोडी कव्हर केलेल्या आहेत, जसे की 67 वा रॅमन मॅक्सेस पुरस्कार जो आहे तर तो एज्युकेटिकल ग्लोबली या संस्थेला मिळाला. संस्थेच्या संस्थापक ही संस्था मुंबई येथे आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट होता जागतिक शांतता निर्देशांक 115व्या स्थानी आहे. अशा ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो, तर या आपण पूर्णतः व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. याचे आपले यूट्यूबला व्हिडिओ पण आहे, तुम्ही हे नक्कीच बघू शकता. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जे करंट अफेअर आहे तर हे करंट अफेअरचे तर ते कट ऑफ ठरवणार आहे. आणि एका महिन्यामध्ये जवळजवळ 350 प्लस घडामोडी जे आहे तर ते आपण कव्हर केलेले आहे. आपल्याकडे जानेवारीपासूनच्या, ठीक आहे, आपल्याकडे जे आहे तर ते जानेवारीपासून तर ऑक्टोबर पर्यंतच्या सगळ्या घडामोडी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला त्या घडामोडी पाहिजे असेल तर मला नक्की तुम्ही हा जो नंबर आहे आपला, हा नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला त्याची PDF जी आहे तर ती अवेलेबल करून देईल. तुम्ही मला ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याची PDF जी आहे तर ती नक्की अवेलेबल करून देईल. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.